गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज लेहमध्ये आहोत. तर लेहकडून आता आम्ही खारदुंगला पास करणार आहोत आणि त्याच्यानंतर मे बी पँगॉंगला निघणार आहोत. तिथून जर रोड असेल चांगला किंवा टाईम नाही आला तर आम्ही पँगॉंग जाणार आहोत. तर मित्रांनो आम्ही आता इथून निघत आहोत लेहमधून खारदुंगला, तिथून पँगॉंग. परत बघू मध्ये मध्ये काय स्पॉट असेल ते करत निघूया. आपले प्रभू साहेब रेडी टू ड्रेस, फुल तयार आहेत. ही त्यांची गाडी. आपली गाडी साउथ ईस्ट ऑन खारदुंगला रोड. प्रशांतची गाडी आणि ही आपली गाडी फुल्ली लोडेड. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला बाईकवर भेटतो. तर आपल्याला इथं जायचं आहे, रोडने पुढं जायचं आहे खारदुंगला. सर्दीने नाक पूर्ण लाल झालं आहे, जाम थंडी इकडे. तर मित्रांनो आम्ही लेहमधून निघालो आहोत खारदुंगलाकडे. गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही आता खारदुंगला पासकडे निघालो आहोत लेहमधून. आता थर्मल घातलेत पण गरम व्हायला लागला. आता खारदुंगला 29 फक्त. अरे 75 किलोमीटर दाखवतं, 61 किलोमीटर दाखवते मला इथून. खारदुंगला पास 61 किलोमीटर दाखवते. ऑफरोडिंग चालू झालेले आहे, पूर्ण धूल वगैरे. श्रीमान भाऊला मजा आली इकडून ना, रपारप गेला असेल. आता खरी ऑफरोडिंग चालू झालेली आहे मित्रांनो. आता बरं चांगले रोड होते, आता थोडी ऑफरोडिंग चालू झाली आहे खारदुंगला जात असताना. आणि वरती बघा दगडा कशी येते इथली मित्रांनो. याक बघा याक. हे बघा वरती पण आहेत गाडी. हात जाम व्हायला लागलेत ना, हात जाम व्हायला लागलेत. टेम्पो आला रे पुढं. आणि लेपला बघू नको पप्या खाली चुकून, पण रोडकडे लक्ष द्या. मित्रांनो हा खारदुंगलाचा रोड आहे, पूर्ण ऑफ रोड आहे. बघा ही लँडस्लाईड बघा कशी झालेली. इथं नेहमी लँडस्लाईड होत राहते. आणि खाली बघितला तर चक्कर येते अशी, एवढी खोल आहे. ऑफरोडिंग चालू आहे मित्रांनो. तर खूप वर्षाचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे थोड्या वेळात. खारदुंगला हायेस्ट मोटरेबल पॉइंटला आम्ही आता स्वतःची बाईक घेऊन जाणार आहोत. तर फायनली स्वप्न
पूर्ण होणार आहे, थोडा टाइम राहिला आहे. वरनं दगड जरी एक जरी खाली आहे बघा, कशा दगड येतात खाली इकडं. मित्रांनो इथं चेक पॉईंट आहे. इथं गाडीचा नंबर आणि नाव आणि मोबाईल नंबर द्यायला लागतो, तर आम्ही दिलेलं आहे. तर आस्ते आस्ते इथनं आमचा श्वास जरा फुलायला लागला आणि गाडी पण वरती बघा. आणि स्नोफॉल चालू झालेला आहे, दिसत नाही आहे, एकदम बारीक बारीक स्नोफॉल चालू झालं आहे. तर मित्रांनो बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे थोडी थोडी. तर वरती या साईडला बघता हा जेवढा दिसतोय हा बर्फ पडत आहे आणि आम्हाला वरती टॉपला जायचं आहे. सो आम्हाला मे बी बर्फ भेटेल, म्हणजे पडताना तसाही बर्फ आहे पण स्नोफॉल होताना दिसेल. तर मी कॅमेरामध्ये रेकॉर्ड करायचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो ऑक्सिजन लेवल आता थोडी कमी होत चालली अजून खालच्यापेक्षा पण, आणि गाड्या दम तोडायला लागल्यात, झटके मारत आहेत. आणि समोर बघा बर्फ, हात पूर्ण एकदम आमचे जाम झालेत, फ्रीज झालेत, एकदम फ्रीज झालेत हात. थर्मल टाकून पण हातांची वाट लागले, थर्मल काही काम करत नाही. ते हिटरवाले अँगलच घ्यायला पाहिजे ते असं वाटायला लागलं आता. वरती बघा बर्फ बघा कसं जबरदस्त दिसतंय आणि स्नोफॉल पण चालू झालेलं, एकदम बारीक बारीक स्नोफॉल येत आहे, दिसत नाही आहेत कॅमेरामध्ये. तर आपल्याला इकडून फिरून तिकडून फिरून असं पूर्ण ह्या रोडनी वरनं जायचं आहे वरती डायरेक्ट टॉपला. पप्या हात थोडं फ्रोझन झालेत का? आणि ऐक पप्या, अय असं दमबिम लागला ना लगेच कॉल कर, सांगा मला. आणि तोंड उघडूच नको अजिबात, जेवढा नाकाने श्वास घेते ना तेवढा घे, कारण तोंडाने श्वास घेशील ना तर अजून ऑक्सिजन लेवल कमी जाते बॉडीमध्ये. मी आहे तुझ्या मागच आहे. मित्रांनो हा ताजा बर्फ आहे बघा, एकदम वरती पडते, राईटला पडते. इकडे पुन्हा पाणी जाम झालंय. इथं ब्लॅक आईसचा खतरा आहे, जरा सांभाळून. जिथं पाणी असेल ना थोडा, बोट पूर्ण जाम होत चाललेत, वाट लागत चाललेत. क्लच आणि ब्रेक दाबता येत नाही, हँगलच चिके पडलेत, काय फायदा नाही हँगलच घेऊन. बघा पूर्ण बर्फ बघा इकडं, आणि हे ताजा बर्फ आहे, हाताच पडलेला आहे. हात जाम झाला, आस्ते आस्ते पाय जाम होत चाललेत, पूर्ण गार पडत चाललंय जसं वरती चाललंय तसं. हा जेवढ्या जवळ आलो बर्फाच्या आम्ही आतापर्यंत, लांबूनच खालूनच बर्फ बघत होतो, फायनली एवढ्या जवळून आलो, एकदम जवळ आलो बर्फाच्या. प्रशांत ठोंबर लीड करत, सेकंडला प्रफुल आपले, थर्डला मी. प्रशांतचे हात जाम होत चाललेत. माझे पण हात जाम होत चाललेत. प्रफुलची तर हवा तंग झालेली, तो एकदम सायलेंट मोड मध्ये चाललाय. हो स्नोफॉल व्हायला लागलाय मित्रांनो, थोडं स्नोफॉल व्हायला लागलाय मित्रांनो. बघा हातावर येते का बघतो मी. तर आम्ही थोड्या वेळात खारुंगला पासला पोहोचणार आहोत. द वर्ल्ड सेकंड मोटरेबल हाय पॉइंट. मित्रांनो बघा पूर्ण डोंगर झाकलेला आहे बर्फाने पुढचा.
बाप रे बाप, कसला दिसते. आणि त्याच्यामध्ये आमची हालत एवढी बेकार होत चालली, म्हणजे हात एकदम पूर्ण जाम झालेत, काहीच समजत नाही. ब्रेक दाबाची पण कंडिशन नाही आहे. साईडला बर्फ बघा, गाडी माझी दम तोडायला लागले. फर्स्टला घेतो. आता पूर्ण बर्फामध्ये आलोत मित्रांनो, जास्त बोलू पण शकत नाही, श्वास कोणता आहे. इथं ब्लॅक आईसचा खतरा आहे, सांभाळून रे प्रशांत. आणि पप्पा गाडीमधूनच ठेवा. तुझ्या मेन ॲडव्हेंचरसाठी आलो होतो, तो चालू झाला आहे. हालत खस्ता आहे पण इरादा मजबूत आहे. बघा स्नोफॉल, बघा स्नोफॉल, बघा मित्रांनो, बघा स्नोफॉल माझ्या हातावर दिसतंय. इथं गाडी स्लिप व्हायची भीती आहे कारण बर्फ आहे रोडवर. आपली गाडी पण दम तोडते. फर्स्ट गेअरवर घ्यायला लागेल. पूर्ण बर्फ आहे बघा. जे 5 मिनिटासाठी बाहेर निघतात गाडीच्या अगोदर हिटर लावून, त्याच्यामुळे त्यांना काय नाही. आपण कंटिन्यू बर्फातून चाललो आहे ओपनमध्ये, त्याच्यामुळे वाट लागते. थोडा ऊन आला तर बरं वाटेल. ऊन आलाय पुढे, गाडी दम तोडते, दम तोडते. मित्रांनो, ज्याचं स्वप्न बघितलं होतं, ज्या पासला यायचं, ते फायनली कम्प्लीट झालेलं आहे. फायनली वी आर कारगुंगला पास, वर्ल्ड सेकंड हायेस्ट मोटरेबल पॉइंट. पहिला 1 नंबरला होता, आता 2 नंबरला आहे. तर बघा फायनली आम्ही आलेले आहेत, आम्ही स्वप्न कम्प्लीट झालेले आहे मित्रांनो. 1 नंबर वाटतंय. हाताचा वाट लागलेली आहे पण जबरदस्त. 1 मिनिट, वाट लागलेला पॉईंटला आलेलं आहे टॉपला. आणि हा बघा स्नोफॉल चाललेला आहे, तुम्हाला दिसते का नाही. हा बघा स्नोफॉल चाललेला आहे. हा बघा इथं बॅगवर दिसत आहे. हा बघा स्नोफॉल पडतंय. हा बघा स्नो पडायला चालले, स्नो पडायला लागले.